एव्हरीवन. आजचा टॉपिक आहे आपला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. माझं नाव आहे कल्याणी मुंदानकर आणि मी आज सांगणार आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, त्याचा प्रिन्सिपल आणि विथ त्याचा स्टेटमेंट. ठीक आहे, प्रिन्सिपल बघूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट अ पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू इट. बघा, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी, एखाद्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही ॲक्सिसला इक्वल असतो. कुठल्याही ॲक्सिसला इक्वल असतो. हे बघा इथे लिहिलं आहे, अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ द प्रॉडक्ट. त्यांची जे प्रॉडक्ट आहे त्यांच्या प्रॉडक्टची सम ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट अ पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू इट. आणि त्याला जी पॅरलल ॲक्सिस आहे त्याचे अजून ती पास होत आहे. सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम टू पॅरलल ॲक्सिस. मग त्याच्यातला जो सेंटर ऑफ बॉडी आहे त्याचं बॉडीचं जे सेंटर मास आहे ते, आणि त्याच्यातला जो डिस्टन्स आहे तो काय असतो, पॅरलल ॲक्सिसचा हे दिलेला आहे. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच कट स्क्वेअर. हे त्याचं काय आहे, फॉर्म्युला आहे. चला तर मग आपण प्रूफ बघूया. बघा, म्हणजेच तुम्हाला असं कळलं असेल की प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हटला की कुठली तरी एक अशी बॉडी आहे रिजिड. ठीक आहे, एक अशी बॉडी आहे, त्या बॉडीच्या सेंटरपासून जी लाईन जाते ती पॅरलल आहे दुसऱ्या एका लाईनला, आणि त्यांच्यामध्ये जे अंतर आहे, जे मास आहे, सेंटर ऑफ मास ते, आणि त्यांच्यातला जो डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, असं मिळून हा फॉर्म्युला तयार झालेला आहे पॅरलल ॲक्सिसचा. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच कट स्क्वेअर. प्रूफ बघा. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एनी ॲक्सिस ओ. एक आपण रिजिड बॉडी घेतलेली, म्हणजे तिला असं आकार वगैरे काही नाही स्पेसिफिक, ती बॉडी घेतलेली आहे. आणि आता मग एवढ्या बॉडीचं आपल्याला हे करायचं, त्यासाठी आपण काय केलं, एक छोटासा पार्टिकल कन्सिडर केला. ठीक आहे, मग आता हे बघून घ्या. आय ओ म्हणजे काय आहे, आय ओ इज इक्वल टू एम आय ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. कुठल्याही ॲक्सिसला मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे बॉडीचा. आय सीची टर्म दिलेली आपल्याला. आय सी काय आहे, एम आय ऑफ बॉडी अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास. मासच्या सेंटरपासून पास होणारी एक लाईन म्हणजे आय सी ॲक्सिस आहे. एच कट म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. दोन जे ॲक्सिस एकमेकाला पॅरलल त्यांच्यातला डिस्टन्स हा एच कट आहे. सी सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी, आणि कॅपिटल एम दिलेला आहे मास ऑफ बॉडी. आता पुढे बघूया. कन्सिडर स्मॉल एलिमेंट ऑफ मास डी एम सिच्युएटेड ॲट पॉईंट पी. आपल्याला एक स्मॉल एलिमेंट हे करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे पॉईंट पीला. मग आपण काय केलं, ओ आणि सी पासून एक लाईन काढली आहे पॅरलल, आणि डी पासून डॉट डॉट करून ते जोडून घेतलं. मग आपण काय, एक पी नावाचा पॉईंट कन्सिडर केला. त्याचा एलिमेंट काय आहे, डी एम. मास एलिमेंट त्याचा डी एम आहे. जॉईन ओ पी अँड सी पी, ड्रॉ अ लाईन पी डी ऑन अ ओ सी प्रोड्यूस. ओ सीने ते प्रोड्यूस केलेलं आहे. एम आय ऑफ एलिमेंट अबाउट ओ ॲक्सिस इज ओ पी स्क्वेअर डी एम. आता बघा, याचा आपण जो एक छोटासा एलिमेंट डीएम कन्सिडर केलेला आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतोय, ओपी स्क्वेअर डीएम. म्हणजे हा ओपीचा स्क्वेअर आणि त्याचा मास काय, डीएम. ठीक आहे, मग त्याचं एम आय ऑफ बॉडी अबाउट ओ ॲक्सिस. ओ ॲक्सिसला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, म्हणजे आपण काय केलं, त्याला इंटिग्रेशन लावलं. आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओपी स्क्वेअर डीएम. पुढचं पॉईंट बघा. एम आय ऑफ एलिमेंट अबाउट ओ ॲक्सिस इज सी पी स्क्वेअर डीएम. आता एम आय ऑफ एलिमेंट अबाउट ओ ॲक्सिस, ओ ॲक्सिसला दुसरा एलिमेंट कन्सिडर केला तर काय येतं, सी पी स्क्वेअर डीएम. एक आला ओ पी स्क्वेअर डीएम आणि दुसरा आला सी पी स्क्वेअर डीएम. ह्या लाईन त्याच आहे जे आपण जॉईन करून घेतलेलं आहे. मग एम आय ऑफ बॉडी काय आला, आय सी इज इक्वल टू इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डीएम. मग आपल्याला आय ओची किंमत माहिती आहे, आय सीची किंमत माहिती आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करू, एक ट्रायंगल कन्सिडर करू. फ्रॉम ट्रायंगल ओ पी डी आपण हे कशाने मांडलेले, आता ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. पायथागोरसचा थेरम लावलेला आहे त्या ट्रायंगलला. ठीक आहे, ओपीडी नावाचा ट्रायंगल घेतला, त्याला पायथागोरसचा थेरम लावला. ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. पण ओडी स्क्वेअर बद्दल आपण काय टाकू शकतो, तर ओडी बद्दल आपण ओ सी प्लस सी डी असे दोन व्हॅल्यू आपण टाकू शकतो. मग ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी प्लस सी डी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर.
मग आता ओ सी प्लस सी डी याचं आपण काय करू शकतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा रूल माहिती ना सगळ्यांना, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, त्याच्याप्रमाणे ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस 2OC डॉट सी डी प्लस सी डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. मग आता काय केलं आपण, हा जो सी डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर होता त्याच्याबद्दल आपण काय केलं, सी पी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली. मग आपल्याकडे कसं इंटिग्रेशन कशी व्हॅल्यू आली आपल्याकडे, ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस 2OC डॉट सी डी प्लस सी पी स्क्वेअर. आता काय केलं आपण, याला इंटिग्रेटिंग बोथ साइड बाय डीएम. आता इंटिग्रेशन डीएम का केलं आपण, कारण की आपण एक डीएम हा छोटा एलिमेंट कन्सिडर केलेला आहे, त्याच्यावरच आपण काढतोय म्हणून. इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर प्लस 2OC डॉट सी डी प्लस सी पी स्क्वेअर डॉट डीएम. मग आता प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन लावून दिलं आपण. इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डीएम इंटिग्रेट प्लस 2 इंटिग्रेशन 2OC डॉट सी डी डीएम प्लस इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डॉट डीएम. सगळ्यांना समजतं ना, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू, आता ओ सी स्क्वेअर आपण बाहेर काढला, इंटिग्रेशन डीएम केलं प्लस आता 2OC पण इकडे कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणून बाहेर काढली आहे, 2 हा नंबर आहे. मग इंटिग्रेशन सी डी डीएम प्लस इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डीएम केलं. मग आता इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डीएम आपल्याला माहिती आहे, लास्ट टाइम आपण त्याची व्हॅल्यू काढलेली आहे. तर काय येते ती, आयो येते, ओ सीची व्हॅल्यू एचकडे येते, या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केल्या तर आपल्याला इंटिग्रेशन आपल्याला आपली व्हॅल्यू मिळते आयो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच कट स्क्वेअर. आता तुम्हाला जर ह्या ॲक्सिस थेरममध्ये काहीही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात की आम्हाला याच्यातलं ही टर्म कळली नाही आहे किंवा हे समजलेलं नाही आहे. आता बघा, हे सॉल्व्ह झालं आपल्याला, प्रिन्सिपल ऑफ ॲक्सिस थेरम आपला झाला. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनमध्ये विचारलं, हीच व्हॅल्यू जर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनमध्ये विचारलं तर तुम्ही कसं काढणार, तर बघा इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन आयो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच कट स्क्वेअर, हे तर आपल्याला माहिती आहे. पण आयोची व्हॅल्यू काय टाकणार आपण, एम के ओ स्क्वेअर, आणि आय सीची व्हॅल्यू टाकली एम के सी स्क्वेअर. के म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन, के कॉन्स्टंट असतो. मग हे सगळं आपण इकडे पुट केलं, एम के ओ स्क्वेअर प्लस एम के इज इक्वल टू एम के सी स्क्वेअर प्लस एम एच कट स्क्वेअर. मग एम कॅन्सल, के झिरो स्क्वेअर इज इक्वल टू के सी स्क्वेअर प्लस एच कट स्क्वेअर, आणि फायनल व्हॅल्यू आली आहे के सी इज इक्वल टू रूट के झिरो स्क्वेअर प्लस मायनस एच कट स्क्वेअर. बरं, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे इक्वेशन समजण्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम झाला किंवा कुठली टर्म कळली नाही तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. आणि जर तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओज बघत राहा आणि स्वतःला अपडेट करत राहा. ठीक आहे, तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल थँक्यू.